प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद असो की परमेश्वराने पुन्हा एकदा त्याची सेवा करण्याची मला एक सुवर्ण संधी दिली. तर प्रियानो, आजच्या वचनाकडे जात असताना आजच्या माझ्या संदेशाचा विषय आहे नालायक मेंढपाळ. आता हे नाव ऐकून तुम्हाला अचंबित झाले असाल, हे नाव ऐकून तुम्हाला आश्चर्यचकित तुम्ही झाले असाल, परंतु आपण पाहणार आहोत ह्या वचनाच्या द्वारे देव आम्हाला काय आशीर्वादित करणार आहे. प्रियानो, जगामध्ये आज आम्ही पाहतो की ख्रिस्ती सेवेचा खेळ झालेला आहे, खिलवडा झालेला आहे. ख्रिस्ती सेवेचा एक व्यवसाय आणि धंदा, देखावा आणि मनमानी व्यवसाय चालू झालेला आहे. कुठल्याही प्रकारचं पावित्र्य जे पाहिजे ते राहिलेलं नाहीये आणि म्हणून आपल्या इच्छेप्रमाणे सेवा करत आहेत, आपल्या पद्धती प्रमाणे करत आहेत. जगामध्ये सर्वच करत नाहीयेत. पवित्र बायबलमध्ये इफिस 4 आणि 11 मध्ये कुणी प्रेषित आहेत, कुणी संदेष्ट आहेत, कुणी शिक्षक आहेत, कुणी स्वार्थिक आहेत, कुणी याजक आहेत, कुणी पाळक आहेत. मग हे सर्वच अशा पद्धतीने सेवा करत नाहीयेत. त्यातील काही ठराविक लोक आहेत. आणि मी जर पाहिलं पवित्र बायबलमध्ये अजून एक गोष्ट आम्हाला लक्षात येते की जे विधी आणि संस्कार पवित्र बायबलमध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल, आम्ही जर म्हटलं तर बाप्तिस्मा विधी, विवाह विधी, दफन विधी, बाळाचं समर्पण विधी, ज्याही विध्या पवित्र बायबलमध्ये आहेत त्याचं अतिक्रमण केलेलं आहे, मनमाने करत आहेत. त्यामध्ये जे पावित्र्य पाहिजे ते नाहीयेत. आणि म्हणून अशा पद्धतीने ख्रिस्ताच्या सेवेचा खेळ चालू झालेला आहे. अहो, खेड्यापाड्यामध्ये, शहरामध्ये, मोठमोठ्या मीटिंगमध्ये मोठमोठे संदेश, मोठमोठे सेवक यांनी देखील एक वेगळ्या मार्गाने, एक वेगळ्या परिस्थितीमध्ये संदेश देऊन लोकांची दिशाभूल करत आहेत आणि चुकीचं शिक्षण देऊन त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा माहोल तयार होत आहे. लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात घ्या प्रियानो, काही गैरसेवक ज्यांना पवित्र बायबलचं ज्ञान नाहीये, शिक्षण नाहीये, बायबल ट्रेनिंग नाहीये, मंडळी नाहीये, चर्च नाहीये, असे जे गैरसेवक आहेत, अर्ध्या हळकुंडामध्ये नवरदेव होत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या, वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्र्या घेत आहेत आणि अशा माध्यमातून स्वतःला पाळक, अहो मंडळी सुद्धा त्यांच्याकडे नाहीये. याची मंडळी, त्याची मंडळी, याचे लोक, त्याचे लोक घेऊन एक छोटंसं दुकान तयार करतात आणि आपला व्यवसाय, आपला धंदा आणि आपली सेवा चालू करतात. अत्यंत दुःखाची आणि खेदाची गोष्ट आहे. अहो, असे काही देवाचे सेवक आहेत जे रात्रंदिवस उपवास करतात, प्रार्थना करतात, रात्रंदिवस शरीराचा त्याग, कुटुंबाचा त्याग, तळमळी नाही, उपवास, प्रार्थना, मारहाण, छळ, अत्यंत वाईट अशा रीतीमध्ये ते सेवा करतात, आत्मेने खरेपणाने सेवा करतात. अशा सेवकांवर, अशा देवाच्या महान लोकांवर ह्या गैर सेवकांच्या द्वारे परिणाम होत आहे. मीडियाच्या द्वारे आम्ही पाहतो की बरेच सेवक, काहीही त्यांना जमत नाही, काही येत नाहीये, परंतु मीडियावर जेव्हा त्यांना बोलायची वेळ येते ते तत मम करतात. काय सेवा आहे प्रिया, लक्षात असू द्या. आणि म्हणून आम्ही कधी कधी म्हणतो नाही नाही नाही, आता सेवामध्ये विरोध होणारच आहे, विरोध होणार आहे. अरे होणार उद्या विरोध. मग ते 5, 10 ते 12 मध्ये आम्ही पाहतो की 100% विरोध होणार आहे, छळ होणार आहे, मारहाण होणार आहे. परंतु आमच्याकडून ज्या चुका होत आहेत त्या आम्ही सुधारायला पाहिजेत, सांभाळायला पाहिजेत. पवित्र बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, मत्ते 5 आणि 16 मध्ये, 15 मध्ये, की अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे जपून पाऊल टाक, सावध राहा आणि सांभाळ. आम्ही अज्ञानी आहोत, आमच्यातलं अज्ञान काढून आम्ही ज्ञानासारखे वागलो पाहिजेत. प्रियानो, पवित्र बायबलमध्ये जे वचन आज त्यांनी आम्हाला दिलेले आहेत पवित्र बायबलमध्ये, त्या वचनाप्रमाणे आम्ही अनुकरण केलं पाहिजे. मला एक सांगू द्या, हा जो संदेश मी आज आपल्या पुढे ठेवणार आहे, हा संदेश हा काल, आज, 2 दिवसापूर्वी, 4 दिवसापूर्वी नाहीये. गेल्या 2 वर्षापासून मी याची तयारी करतो, पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करतो आणि ते करून माझे जे सिनियर मंडळी आहेत त्यांचे देखील मी विचारांची एक भाग मी त्यांना पाहिला, तर त्यांच्याकडून मला ग्रीन सिग्नल आली, पाळक साहेब अत्यंत महत्वाचं आहे. असो प्रियानो, या ठिकाणी मी पाहणार आहोत की हिंदीमध्ये जर पाहिलं तर 2 चरवाह, मराठीमध्ये पाहिलं तर नालायक मेंढपाळ असं टॉपिक आहे आणि इंग्रजीमध्ये 2 शेफर्ड्स. प्रियानो, नालायक या शब्दाचा अर्थ जर आम्ही पाहिलं तर चांगल्या कामास योग्य नसलेला नालायक. लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट पाहतो की हिंदीमध्ये जर पाहिलं तर ना काबिल, ना अहल, मूर्खतापूर्ण आचरण करने वाला,
असं त्याला हिंदीमध्ये म्हटलं जातं, नालायक शब्दाला. आणि इंग्रजी जर म्हटलं तर अँटी हिरो, हिरोच्या जस्ट अपोजिट, अनक्वालिफाईड नॉनसेन्स असं त्याच्यामध्ये नालायक शब्दाचा अर्थ आहे. त्यानं आमचे वडील, नातेवाईक, अधिकारी, धनी जे कोणी आहेत ना, शिक्षक वगैरे, ते सहज म्हणतात, ऐसा आदमी नालायक मैंने अभी तक देखा नहीं, की त्याला पुष्टी लावतात. ये किसी भी काम का नहीं है, मूर्खतापूर्ण सेवा करने वाला, काम करने वाला आदमी है. म्हणजेच काय ठिकाणी तू नालायक आहेस, तू लायक नाहीयेस, तू कोणत्याही कामास योग्य नाहीये, तू कोणतेही काम नीट करत नाहीस, असे त्या शब्दाचे अर्थ आहेत. नालायक ही शिवी नाहीये, कान खोल के चलो, ही शिवी नाहीये. नालायक म्हणजे योग्य कामास, चांगल्या कामास लायक नसलेला. गैरसमज काढून टाका. आणि म्हणून माझी विनंती राहील तुम्हाला की शेवटपर्यंत हा जो व्हिडिओ आहे ना, तो तुम्हाला पाहायचा आहे. अर्धवट पाहू नका. मी कोणाला दोष देत नाहीये, मी कोणाची टीका करत नाही, निंदा करत नाही. स्वच्छ आणि स्पष्ट भाषेमध्ये जे देवाचं वचन मला प्राप्त झालेलं आहे, मी आपल्या पुढे ठेवत आहे. सत्यामध्ये तडजोड नाहीये. प्रियानो, आम्ही पाहतो देवाच्या वचनाकडे आपण लक्ष देणार आहोत. संदेशामध्ये आज आपण जाणार आहोत. पवित्र बायबलमध्ये 1 तिमोथी, 2 तिमोथी आणि तीत, हे जे 3 पुस्तक आहेत, हे ते 3 पत्र आहेत. बाकीचे जेवढे पत्र आहेत ना, ही पत्र मंडळांसाठी लिहिलेले आहेत. परंतु हे 3 पत्र मंडळींच्या पालकांसाठी लिहिलेले आहेत. पालकांसाठी याचा आम्ही अभ्यास केला पाहिजे, याच्यावर आम्ही विचार केला पाहिजे. हे 3 पत्र त्यांनी केव्हा लिहिले? प्रेषित पौलाने इसवी सन 65 ते 66 वर्षामध्ये परिपक्व ज्ञानाने झालेला, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेला 17व्या वर्षी त्याने ते लिहिलेलं आहे. वयाच्या 17व्या वर्षी. म्हणून ह्या 3 पुस्तकाचा सेवकांनी, मेंढपाळांनी, सुवार्थकांनी, शिक्षकांनी, प्रेषितांनी बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. जर आपल्याला सेवा करायची आहे, ह्या गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. नंबर 2, बरेच सेवक मंडळी म्हणतात, बरेच भाऊ बहीण म्हणतात, सेवक सेविका म्हणतात, आम्ही देवाला ओळखतो. अजूनही देवाला त्याने ओळखलेलं नाहीये. लक्षात घ्या प्रियानो, पवित्र बायबलमध्ये तीत 1 आणि 16 मध्ये असं म्हटलेलं आहे, आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवतात, परंतु कृतीने येशूला नाकारतात. ते अमंगळ आहेत, ते आज्ञाभंजक आहेत आणि प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत, असा शब्द आहे. मी माझ्या मनचं बोलत नाही. पवित्र बायबलमध्ये पहा, तीत 1 आणि 16 मध्ये स्पष्ट लिहिलं आहे, प्रभूच्या कामास लायक नसलेला, त्याला नाकारणे, अमंगळपणा आणि आज्ञाभंजक, ह्या 3 गोष्टी आहेत. आणि म्हणतो आम्ही देवाला ओळखतो. प्रियानो, पवित्र बायबलमध्ये असंही म्हटलेलं आहे 1 योहान 2 आणि 4 मध्ये की मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळत नाही, कोणाच्या प्रभूच्या आज्ञा जो पाळत नाही, तो लबाड आहे, लबाड. लक्षात घ्या प्रियानो. अजूनही पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहतो की 1 योहान याचा 2रा अध्याय 22 वचनामध्ये येशू हा ख्रिस्त आहे असा जो नाकारतो ना, तो लबाड आहे, त्याच्या ठाई सत्य नाहीये. काय आम्ही देवाला ओळखतो? काय आम्ही प्रभूला ओळखतो प्रियानो? अहो, मत्ती 7 मध्ये असं म्हटलेलं आहे, जे म्हणतात ना मी प्रभूला ओळखतो, प्रभूला मी जाणतो, प्रभू माझ्या आत्म्यामध्ये आहे, प्रभू माझ्या घरामध्ये रोज आणि रोज मी हे करतो ते करतो. पवित्र बायबल आम्हाला सांगत आहे मत्ती 7 आणि 21 ते 23 मध्ये, प्रियानो, प्रभूजी मला तुम्ही प्रभूजी प्रभूजी म्हणतात, परंतु प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्याचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही, कारण माझा पिता जे सांगतो ते तुम्ही करत नाहीयेत. मग तुम्ही काय म्हणणार? प्रभूजी मी तुझ्या नावाने संदेश दिले, मी मोठमोठे चमत्कार केले, मी भूते काढली, मी महत्कृत्य केले. प्रभू सरळ म्हणेन, अरे अनाचार करणाऱ्यानो माझ्यापासून दूर व्हा. अनाचार या शब्दाचा अर्थ आहे माझ्या भावांनो बहिणींनो, की वाईट कृती करणारा, वाईट कर्म करणारा, वाईट चालीरीती करणारा, वाईट वर्तन करणारा आणि दुराचार करणारा, असा अनाचार शब्दाचा अर्थ लक्षात असू द्या. म्हणून प्रभू म्हणतो, अरे तुम्ही किती चमत्कार करा, किती संदेश द्या, किती स्वार्थ प्रसार करा, किती मोठे मोठे मेले जिवंत करा, परंतु जर माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करत नाहीत, माझं काम तुम्ही करत नाहीत, अनाचार करणारे आहेत. लक्षात घ्या प्रियानो. परंतु प्रभूने आम्हाला, जे लोक प्रभूला खरे ओळखतात, अत्यंत महत्वाचे, जे लोक प्रभूला ओळखतात ते कोण आहे बरं?
बायबलमध्ये सांगितलेलं आहे, एक स्त्री, एक परराष्ट्रीय स्त्री असते आणि ती परराष्ट्रीय स्त्री प्रभूकडे येते आणि म्हणते, प्रभूजी माझ्या मुलीला भूत लागलेलं आहे आणि ती भूताने जर्जर झालेली आहे. प्रभू म्हणतोय, माझ्या मुलाची भाकरी मी कुत्र्याला टाकत नाहीये. ही म्हणते, प्रभूजी मी कुत्री आहे, मेजावरचं सूर मी खाऊ शकते, मी कुत्री आहे. प्रियानो, हा विश्वास ज्यावेळी येशूने पाहिला त्यावेळेस तो त्या क्षणाला म्हणतो, तुझी मुलगी बरी झालेली आहे. हा, ही ओळख आहे, अरे हा विश्वास आहे. भूत घाबरला त्या ठिकाणी, सैतान घाबरला आणि त्या मुलीतून निघून गेलेला आहे. आम्ही पाहतो पवित्र बायबलमध्ये पाण्याचा द्राक्षरस, ज्यावेळेस घरधनीची धांदल उडते आणि तो घरधनी येशूकडे येतो, लोक येशूकडे येतात, मारे येशूकडे ती द्राक्षरस संपल्याला म्हणून सांगतात. 6 रांजणं द्राक्षरसाचे भरले, पाण्याचे भरले जातात. एका क्षणामध्ये प्रियानो पाण्याचं रूपांतर द्राक्षरसामध्ये होतं. ते पाणी घाबरलं, बाप रे, माझा बाप, माझा निर्माण करता माझ्या समोर आहे, मी पाण्याचं रूपांतर झालं पाहिजे. पाण्याने ओळखलं येशूला, साधी गोष्ट नाही. परंतु अंजिरेनं ओळखलं नाही. जेव्हा येशूला 12 शिष्यांना भूक लागते आणि ते जातात त्या अंजिराच्या झाडाकडे, हिरवगार डवरलेलं असतं, त्यांना वाटतं आता मला काहीतरी मिळेल. परंतु त्या ठिकाणी येशू गेल्यानंतर त्याला कुठल्या प्रकारची फळ मिळत नाही. लक्षात घ्या, त्यावेळेस येशू त्याला शाप देतो. कारण तिथं असं म्हटलेलं आहे की त्यावेळेस हंगाम नसतो. येशूला हंगामाची गरज नाहीये. अवेळी आणि सुवेळी त्या ठिकाणी त्या झाडातून फळ मिळायलाच पाहिजे, आत्मिक फळ. लक्षात घ्या प्रियानो, आणि त्या झाड जळून गेलेलं आहे. आम्ही पाहतो पवित्र बायबलमध्ये रक्तस्रावी स्त्री रस्ता काढत काढत येशूकडे येते आणि त्याला स्पर्श करते. ही ओळख, हा विश्वास, ही श्रद्धा आमच्यामध्ये ते आहे का प्रियानो? आम्ही पाहतो मार्या, मार्था आणि लाजार. मार्था म्हणजे, प्रभूजी तुम्ही जर असता ना तर माझा भाऊ मेला नसता. लक्षात घ्या प्रियानो, काय विश्वास आहे. आणि 4 दिवस मेलेला लाजार एका क्षणामध्ये येशू म्हणतो, ए लाजारा बाहेर ये. ही ओळख, असं ओळखलं पाहिजे येशूला. प्रियानो, अहो याकोब 2 आणि 9 मध्ये असं म्हटलेलं आहे, भूतेही येशूला थरथर कापतात, विश्वास ठेवतात, परंतु माणसाने अजून येशूला ओळखलेलं नाही. काय प्रियानो, किती भयानक परिस्थिती आहे. आम्ही पाहतो पवित्र बायबलमध्ये मेंढपाळ कसे आहेत. अत्यंत महत्वाचं आहे. मेंढपाळांनो, देवाच्या सेवा करणाऱ्यांनो, सेवक, सुवार्थिक, शिक्षक, प्रेषित, जे रोज हालेलुया आणि प्रेज लॉर्ड करतात, खेडोपाडी वेळोवेळी सेवा करतात. प्रियानो, मेंढपाळ कसे आहेत पहा. यिर्मयाचा पुस्तक याचा 50वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये देव म्हणतो, माझी लोक चुकार मेंढरांसारखी झालेली आहेत आणि त्या मेंढपाळांनी माझ्या लोकांना भ्रांत केलेलं आहे. ते माझे लोक डोंगरावर इकडे तिकडे बहकलेले आहेत. हालेलुया. काय मेंढपाळ त्या मेंढरांची काळजी घेतो. त्या ठिकाणी आवर्जून आमच्या लक्षात आलं पाहिजे की मेंढपाळ नीट नसल्यामुळं मेंढर बहकून गेलेले आहेत. डोंगर चुकार या शब्दाचा अर्थ असा आहे की त्या मेंढरांना धाक नाही, धरवाडा नाही, त्या मेंढरांना कुठल्या प्रकारची काळजी नाही, किंवा ते मेंढर चुकार असे फिरत आहेत. अशी बरीच मंडळी आम्हाला पाहायला मिळते. प्रियानो, पवित्र बायबलमध्ये यहेजकेलाचं पुस्तक याचा 34वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे प्रियानो, की मेंढपाळ निर्बलास बलवान करत नाहीये, मेंढपाळ रोग्यास बरे करत नाहीये, मेंढपाळ घायालाच घाय बांधित नाहीये, मेंढपाळ घालून दिलेले बोलवत नाहीये, आणि मेंढपाळ हरवलेले शोधत नाहीये, परंतु त्यांच्यावर अधिक आणि अधिक सक्तीने सत्ता चालवतात. मेंढपाळ लठ लठ मेंढर त्यांचा मांस खातात, परंतु त्यांना खाऊ घालत नाही. लक्षात घ्या प्रियानो, आम्ही पाहतो की ह्या ठिकाणी अशी बरीच मंडळी आहे की सक्तीने त्यांच्यावर सत्ता चालवतात. हे पुढच्या महिन्यामध्ये तुझा दशमांश आलाच पाहिजे, पुढच्या महिन्यामध्ये तुला जे लोन मिळणार आहे 50 लाखाचं, मला त्याचा 50,000चा दशमांश आला पाहिजे वगैरे, अशा रीतीने त्याला धाक दाखवा, सक्तीने त्यांच्यावर बळजबरी करतात, परंतु त्यांची काळजी घेत नाही. असेही मेंढपाळ आज आहेत. पवित्र बायबल सांगत आहे की असे काही मेंढपाळ आहेत की त्यांच्याद्वारे, मेंढपाळांमुळे माझी मेंढरे दानादान झालेले आहेत, दानादान झालेले आहेत. यहेजकेल 34 आणि 5 मध्ये दानादान मेंढर झालेले आहेत. की दानादान मेंढर कशामुळे झाले माहितीये तुम्हाला? कशामुळे झालेले माहितीये तुम्हाला? जो मेंढपाळ आहे तो धंदा करतोय, व्यवसाय करतोय, मी म्हणणार नाही करू नका, पोटासाठी आम्हाला गरज आहे, आमच्या कुटुंबासाठी आम्हाला गरज आहे, परंतु केंद्रबिंदू आमचा कायम धंदाने व्यवसाय नसतो. नाही, जर तू जबाबदारी घेतली, जर तुझं पाचारण आहे, जर तुला निवडलेलं आहे, तर तुझं देवाचं काम आत्मने खरेपणाने तुला करायचं आहे. आम्ही 8 दिवस धंदा पाणी करतो आणि रविवार एक ऑफिशियर ड्युटी असल्याप्रमाणे जातो, 1 घंटा सेवा करतो. 8 दिवस आम्ही भटकत राहतो, व्यवसाय करतो, ह्या हॉटेलमधून त्या हॉटेलमध्ये, ह्या गावून त्या गावाला व्हिजिट आमच्या चालू असतात. मंडळी दानादान का होणार नाही? काही सेवक असे आहेत
की फक्त राजकारणामध्ये स्टेज त्यांना पाहिजे, मोठमोठे त्यांना आसनं पाहिजे, मोठमोठे त्यांना खुर्च्या पाहिजे, चांगल्या प्रकारचं भोजन त्यांना पाहिजे, याजक परुषीप्रमाणे. लक्षात घ्या प्रियानो, काही मंडळी अशी आहेत की ते जगाची मैत्री त्यांच्यासोबत आहे. लक्षात घ्या, का मंडळी दानादान होणार नाही. एक मला माझ्या खेड्यातून फोन आला, माझ्या गावातून मला फोन आला, पाळक साहेब आमच्या नातेवाईक वारलेला आहे आणि त्याला प्रेतक्रिया करायची आहे, अत्यंत महत्वाचं, लक्षात घ्या. तर म्हटलं तुमचा पाळक कुठे आहे? तर ते म्हणतात आमचा पाळक टिंबायला घेऊन पळून गेला. हालेलुया. अरे मग अशी परिस्थिती असेल मेंढपाळांची, मेंढर दानादान काय होणार नाहीत, काय जबाबदारी आहे. लक्षात घ्या प्रियानो. परंतु पवित्र बायबल आम्हाला सांगत या ठिकाणी की एचकेल 34 आणि 10 मध्ये की स्वतः परमेश्वर म्हणतो की मी मेंढपाळांच्या विरोधात आहे, मेंढपाळांच्या विरोधात आहे. प्रत्येक मेंढरांचा मी हिशोब घेईल. आम्हाला हिशोब द्यायचा आहे मेंढपाळांनो, सुवार्तिकांनो, देवाच्या सेवकांनो, प्रेषितांनो, देवाच्या महान याजकांनो, आम्हाला हिशोब द्यायचा आहे. स्वतः त्या ठिकाणी एचकेल 34:10 मध्ये म्हटलेलं आहे की मी प्रत्येक मेंढराचा हिशोब घेईल, प्रत्येक पाळकांचा मी हिशोब घेईल. मी त्यांच्या विरुद्ध आहे, मी त्यांना माझी मेंढर चारण्यास बंदी करेल. हालेलुया. सावध असलो पाहिजे आम्ही. शेवटचा काळ आहे, शेवटची घटका आहे, ही आम्हाला संधी परमेश्वर देत आहे, त्याचं आम्ही सोनं केलं पाहिजे, आत्मनेने खरेपणाने विश्वास केले पाहिजे. लक्षात घ्या, परमेश्वराचं वचन आहे जकर्या 11 आणि 15 मध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वर म्हणतो जाऊन त्या मेंढपाळांची आवते काढून आणा. मूर्ख मेंढपाळांची आवत काढा. म्हणजे आवत म्हणजे काय, की जे फील्डसाठी, शेतीसाठी जे अवजारे असतात ना ते काढून आणा. म्हणजे सेवकाकडे ज्या गोष्टी असतील ना ते सगळ्या काढून आणा, कारण तो कामास लायक नाहीये. तो कसा आहे, पवित्र बायबलने सांगितल्याप्रमाणे सेवेला आणि मंडळीला सांभाळण्यासाठी तो लायक नाहीये, तो कवडीमोल आहे. लक्षात घ्या प्रियानो, आज माझी काय परिस्थिती आहे, आज मी काय करत आहे. पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशूंनी जबाबदारी आम्हाला दिली ना, पाळक साहेब, जी जबाबदारी आम्हाला दिलेली आहे ती जबाबदारी आम्ही पार पाडतो का पहा. मग ते 28, 19 आणि 20 प्रमाणे आम्ही पाहतो की पवित्र बायबलमध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जाऊन संपूर्ण राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. मी जे आज्ञा दिले ते त्यांना शिकवा आणि शिष्य बनवा, कारण युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. हे दर्शन आम्ही घेऊन चालतोय का फक्त दुकानदारी आम्ही चालवतो, की एक फॉर्मॅलिटीज, आम्हाला समाजामध्ये मान मिळावा, आम्ही रेवडंट पाळक अमुक धमुक आम्हाला खुर्च्या मिळावा, आम्हाला सन्मान मिळावा, की हे आम्ही करतो. नंबर 2, ज्यावेळेस येशूला स्वर्गात जाण्याची वेळ येते त्यावेळेस येशू पेत्राला जवळ घेतो आणि शेवटचं भाषण करतो. शेवटचं भाषण आहे ते, भाषण तुमच्या माझ्यासाठी पण आहे. 3 गोष्टी सांगितलेल्या आहे त्याने. ए पेत्रा, तू माझ्यावर प्रेम करतोस का? हो प्रभू, मी प्रेम करतो. कारण प्रभूला त्याच्याबद्दल गॅरंटी नसते, प्रभूला त्याच्याबद्दल संशय असतो, कारण त्याने एकदा प्रभूच्या आज्ञेचं पालन केलेलं नाहीये. पेत्राने आज्ञा मोडलेली आहे, 3दा नाकारलेला आहे. म्हणून येशू त्याला म्हणतो, अरे तू माझ्यावर प्रेम करतोस का? हो हो प्रभू, प्रेम करतो ना. योहान 1:5 आणि 3 मध्ये म्हटल्याप्रमाणे प्रेम करणं म्हणजे आज्ञेचं पालन करणं. लक्षात घ्या, आम्ही जर खरोखर देवावर प्रेम करतो ना तर त्याच्या आज्ञेचं पालन आम्ही करतो. ते करतो का, आमच्या पुढे प्रश्न आहे. मग पेत्राला येशू सांगतो की जा माझी कोकरे चार. हालेलुया. अरे कोकरे कोण? जे नवीन विश्वासणारे आहेत ना, 2 दिवसापूर्वी, 1 महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी जे आलेली जी बाळ आहेत, मंडळी चर्च, जरी वयाने ते किती असले पण प्रभूमध्ये ते बाळ आहेत, त्या कोकरांना नीट सार. संदेश स्कूलच्या लेकरं आमच्या चर्चमध्ये असलेच पाहिजेत, त्यांची काळजी घे. संदेश स्कूल ज्या चर्चमध्ये नाहीये ते चर्च शून्य आहे. माझ्या कोकरांना चार. नंबर 2, माझी मेंढरे चार, माझी मेंढरे पाळ. मेंढरे पाळ म्हणजे माझ्या मेंढ्याचं संरक्षण कर, कारण खोटे संदेश निघालेले आहेत. कोणी पण पाळ घेतो, मेंढरे चोरू लागलेले आहेत. कळपामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार करत आहे. सांभाळ, त्याच्या 4 बाजूला प्रोटेक्शन ठेव, त्याच्या 4 बाजूला तू पहारा ठेव. तुझा मेंढरू एकही इकडे तिकडे जाऊ देऊ नको, कारण बरेच खवळलेले आहेत मेंढर, याला चोर त्याला चोर त्याला चोर, आणि दुकानदारी चालू झालेली आहे. पाळ, संरक्षण कर सैतानापासून, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांपासून, खोट्या संदेशापासून त्यांचं संरक्षण कर. नंबर 3, माझ्या मेंढरांना काय कर, चांगलं चार. चार म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारचं आत्मिक भोजन दे, आत्मिक त्यांना जेवण दे, आत्मिक त्यांना चारा दे, आत्मिक गीतातून, स्तुतीतून, स्तवनातून, वचनाद्वारे चांगला भर, चांगला चार त्याला. कुठलाही काँग्रेस गहू किंवा पांढरा चारू नको, घाणेरड्या गहू चारू नको. जे प्युअर वचन आहे, जो प्युअर संदेश आहे, जी जीवनाची खरी भाकर आहे, तू त्यांना दे.
लक्षात घ्या प्रियानो, आम्ही पाहतो की पवित्र बायबलमध्ये 2 चरवाह आणि 2 शेफर्ड्स. आता जिथं 2 आले तिथं फरक आला, सकारात्मक आणि नकारात्मक, लायक नालायक, योग्य अयोग्य. अहो दोन्ही सारखं होऊ शकत नाही जगामध्ये. दोन्ही भाऊ जरी असले, आई वडील जरी असले, नातेवाईक मित्र असले, ते एक समविचाराचे नसतात, वेगळ्या विचाराचे असतात. म्हणून आम्ही पाहणार आहोत की 2 प्रकारचे मेंढपाळ आहेत. नंबर एक देवाच्या चांगल्या कामास लायक नसलेला, आणि नंबर 2 देवाच्या कामास लायक असलेला. असे 2 आहेत. 2 शेफर्ड्स, 2 चरवाह. ते कोण आहेत पाहू आपण. नंबर 1, देवाच्या चांगल्या कामास लायक असलेला म्हणजे कोण आहे? तो देवाला पटलेला काम करी पाहिजे, सत्याचे वचन नीट सांगणारा पाहिजे, लाज न वाटणारा आणि देवाच्या पसंतीस उतरलेला पाहिजे. 2 तिमोथी 2:15 मध्ये. लक्षात घ्या प्रियानो. अहो तो सेवक देवाला पसंत असला पाहिजे, सत्याचे वचन नीट सांगणार पाहिजे, काही पण घाल घुसळ बेसळ करून काहीतरी वेगळं सांगून चालणार नाही प्रियानो. आणि तो खरा देवाला पटलेला असला पाहिजे, तो लायक मेंढपाळ. नंबर 2, आजकाल बरेच तरुण आणि तरुणी सेवेला लागलेले आहेत. आनंदाची गोष्ट आहे, कारण पवित्र बायबल सांगत आहे पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत. आणि म्हणून पित्याकडे प्रार्थना करा, हे देवा मला कामकरी पाहिजे. 100% देवाच्या वचनाप्रमाणे आज कामकरी वाढत आहेत. परंतु आजचे तरुण कसे आहेत प्रियानो? पवित्र बायबल आम्हाला काय सांगत आहे? 1 तिमोथी 4 आणि 12 मध्ये असं म्हटलेलं आहे, तरुणा, सेवका, पाळका, सेविका, तुझं भाषण, तुझं वर्तन, तुझी प्रीती, तुझा विश्वास आणि तुझ्यामध्ये असलेली शुद्धता ही विश्वास ठेवणाऱ्यांचा तू कित्ता झाला पाहिजेस. कित्ता म्हणजे धडा. तुझं भाषण कसं असलं पाहिजे, तुझं वर्तन कसं असलं पाहिजे, तुझी प्रीती कशी असली पाहिजे, तुझा विश्वास कसा असला पाहिजे, तू किती शुद्ध आहे याकडे लक्ष दे. आणि ह्या जर गोष्टी तुझ्या जीवनात असतील ना तर विश्वासणाऱ्यांचा तो कित्ता होईल. कित्ता या धडा शब्दाचा अर्थ आहे धडा. धडा 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 आम्ही शाळेत शिकतो का नाही? धडा. एक धडा शिकलो की त्या धड्यातून आम्हाला काहीतरी मार्गदर्शन मिळतं, शिकायला मिळतं. तसं पाळक डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत मंडळींनी ओळखलं पाहिजे. ओ माझा पाळक किती गुणवान आहे, किती शांत आहे, किती सभ्य आहे, किती त्याचं भाषण किती चांगलं आहे, त्याच्यामध्ये किती प्रेम आहे, तो किती विश्वासू आहे, किती आत्म्याने भरलेला आहे. हा कित्ता लोकांनी घेतला पाहिजे. लक्षात घ्या. नंबर 3, आमची जगामध्ये साक्ष असली पाहिजे चांगल्या प्रकारची. पवित्र बायबलमध्ये 1 तिमोथी 3 आणि 7 मध्ये म्हटलेलं आहे की सेवकाची निंदा होऊ नये, सेवकाला कुठल्या सैतानाने पकडू नये, म्हणून त्या सेवकाची बाहेरच्या लोकांनी चांगली साक्ष द्यावी, असं त्याचे जीवन असावं. हालेलुया. आज आमची काय साक्ष आहे? आज लोक आम्हाला काय म्हणत आहेत हा विचार आम्हाला आज करायचा आहे. लक्षात घ्या. आमची साक्ष सुद्धा मंडळीमध्ये, चर्चमध्ये, समाजामध्ये चांगली असली पाहिजे. कोणी म्हटलं पाहिजे अरे काय साक्ष आहे सेवकाची. लक्षात घ्या प्रियानो. पवित्र बायबलमध्ये आम्ही एक गोष्ट पाहणार आहोत की सेवक हा कसा असला पाहिजे. चांगल्या सेवकाबद्दल बोलतो मी, लायक सेवकाबद्दल बोलत आहे. सेवक नेमस्त असला पाहिजे, स्वस्थ चित्त असला पाहिजे, सभ्य असला पाहिजे, अतिथीप्रिय असला पाहिजे, चांगल्या कामाची आस्था धरणारा असला पाहिजे. हालेलुया. पवित्र बायबलमध्ये 1 तिमोथी 3, 1 आणि 2 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की सेवक कसला असला पाहिजे, मेंढपाळ कसा असला पाहिजे, स्वार्थी कसला असला पाहिजे, की नेमस्त, नियमाने आणि वेळेवर काम करणारा, शिस्तबद्ध असला पाहिजे, स्वस्थ चित्त असला पाहिजे, त्याचं चित्त स्वस्थ असलं पाहिजे. परंतु आजचा सेवक अस्वस्थ आहे, स्थिर नाहीये, धडपड करतो आणि वेळ प्रकारच्या मार्गाने चालतो. सभ्यता बिलकुल नाहीये, अतिथीप्रियता अजिबात नाही. एखादा पाळक, एखादा सेवक आला तर त्याच्याबद्दल ते घृणा करतात, पाण्याचा ग्लास पण त्यांना देत नाहीत. हालेलुया. त्यांनी सगळं बोलत पण नाहीयेत. काय अतिथीप्रिय आहे लक्षात घ्या. आणि प्रियानो, चांगल्या कामाची आस्था करणारा, चांगलं काम करण्याची त्याच्यामध्ये जिज्ञासा पाहिजे. लक्षात घ्या प्रियानो. आणि परंतु तो निपुण शिक्षक असला पाहिजे, निपुण शिक्षक. पण आजचे सेवक टवाळखोर आहेत, हे मी माझा स्वतःने अनुभवलेला आहे. लक्षात घ्या प्रियानो. आज आम्ही काय सेवा करतो, हिशोब आम्हाला द्यायचा आहे. येशकाळाच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे प्रभू म्हणतो की प्रत्येक मेंढपाळाचा हिशोब घेणार आहे. प्रियानो, सेवक असा असला पाहिजे, आपल्या मुलाबाळांची काळजी घेणारा, पत्नीची काळजी घेणारा, लेकरांची काळजी घेणारा. लक्षात घ्या प्रियानो. आणि व्यवसाय ठेवणार असला पाहिजे. बरेच पाळक बायबल घेतात, हे काळं बायबल घेतात, गळ्यात घालतात आणि दिवसभर हिंडतात. इकडं बायको उपाशी आहे,
लेकर उपाशी आहेत, आई वडील उपाशी आहेत, त्यांना खायला नाही, हा इकडे बाहेर जाऊन बिर्याणी खातो, बाहेर जाऊन मस्तपैकी दान दशमन गोळा करतो, ऐश करतो. असा जर सेवक असेल तो देवाला मान्य नाही. लक्षात घ्या. आज मी कुठं आहे, आज मी कुठं आहे, मी काय करतो याचा विचार मी केला पाहिजे. सेवक खरा शिपाई असला पाहिजे. सैन्याकडे पहा, त्याच्याकडे एकच टार्गेट असतं की आपला शत्रू कसा मारायचा. जीवाचं रान करतो, जीवाचा प्राणाचा तो काही पाहत नाही, कुटुंबाकडे त्याचं लक्ष नाही, फक्त शत्रू टार्गेट असं. लक्षात घ्या, आमचा शत्रू देखील कोण आहे? आकाशात भ्रमण करणारा जो दुरात्मा आहे, त्याला आम्हाला नाश करायचा. आज आम्ही काय सेवा करतो याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आता हा झाला लायक मेंढपाळ. आता नालायक मेंढपाळाकडे आपण जाणार आहोत. नंबर 2. आता नालायक मेंढपाळ कसे पहा? देवाच्या चांगल्या कामास नालायक असलेला. कसा येतो माहितीये का? पवित्र बायबलमध्ये 3 आणि 10 मध्ये असं म्हटलेलं आहे, खोटे बोलणारे नसावे आणि फसविणारे नसावे. बरीच मंडळी आज तुमच्या नजरेसमोर असेल माझ्या भावना बहिणीनो, की लोकांना फसवतायत, मंडळीला फसवतायत, लोकांना खोटं बोलत आहेत आणि खोटं बोलून पैसा काढत आहेत. हालेलुया. लक्षात असू द्या. आणि पवित्र बायबलमध्ये असे म्हटलेलं आहे, 1 तिमोथी 3 आणि 8 मध्ये काय म्हटलेलं आहे, की सेवक गंभीर असावा, सेवक दुतोंडी नसावा, सेवक दारू पिणारा नसावा, अनितीने पैसा मिळवणारा नसावा. लक्षात घ्या, अनितीने पैसा मिळवणारा नसावा. लक्षात घ्या प्रिय, हा आज बरीच पाळक दुतोंडी आहेत. याला वेगळं सांगणार, त्याला वेगळं सांगणार, भांडण लावून देणार मंडळीमध्ये, चर्चमध्ये, घरामध्ये, कुटुंबामध्ये, आणि त्या घराचा नाश करणार. दुतोंडी आहेत, गंभीर नाहीयेत. लक्षात घ्या, दारू पिणारे आहेत, व्यसन करणारे आहेत. अहो, काही मंडळी असे, काही पाळक मी असे पाहिलेत माझ्या आयुष्यामध्ये. 38 वर्षाच्या सेवेमध्ये शनिवारी पेतात संध्याकाळपर्यंत, आणि ज्यावेळेस रविवारी चर्चमध्ये विधीवर जातात, आंबट वास येतो, चिक्कू सारखा, मोसंबी सारखा. मी तो वास घेतलेला आहे. हालेलुया. साधी गोष्ट नाही प्रियानो. काय सेवा आहे आमची? कुठल्या आत्मेने मी सेवा करतो? काय देवाचं भय आमच्यामध्ये आहे? मेंढपाळांनो, लक्षात असू द्या, हिशोब द्यावा लागणार आहे, हिशोब द्यावा लागणार आहे. आणि म्हणून बऱ्याच सेवकांना द्रव्याचा लोभ आहे, बऱ्याच सेवकांना द्रव्याचा लोभ आहे. तो द्रव्याचा लोभ म्हणजे नाशाचं मूळ आहे. लक्षात घ्या, ते बरेच लोक द्रव्याच्या मागे लागून स्वतःला भसकून घेतलेलं आहे आणि नाश पावलेला आहेत. अशी पण काही आहेत. पवित्र बायबलमध्ये गलती 5 आणि 21 म्हटलेलं आहे की दारूबाजी आणि रंगीलपणा करणारा सेवक असू नये. दारूबाजी याचा अर्थ असा आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत झिंगणारा. लक्षात घ्या. आणि रंगेलपणा, असे काही पाळक आहेत, रंगेल आहेत, रंगेल, जिकडे गेलं तिकडे सारखे बसतात. पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा, जिसीबी मिले विषय जायचा. हालेलुया. कुठे पाळकाला पाठवा तिथं तो सारखा होणार. रंगेलपणा. लक्षात घ्या प्रियो, सेवक पाळक निवडलेला, पाचारण केलेला एकाच स्त्रीचा पती असला पाहिजे. हालेलुया. आज 2 बायका पाळकांना स्पष्ट बोलत आहे. जे काही म्हणायचे तुम्ही म्हणू शकता मला, परंतु देवाचा आत्मा मला दाखवतो, मी परखडपणे बोलणार आहे. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. अजून आम्हाला येशू समजलेला नाहीये, अजून आम्हाला येशूची ओळख झाली नाहीये. अरे येशूची ओळख म्हणून आम्हाला 2 बायका आहेत. येशूची ओळख म्हणून आम्ही 90 घेतो, दारू पितो आणि देवाची सेवा करतो. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी. लक्षात घ्या प्रियानो. कारण पवित्र बायबलमध्ये 1 तिमोथी 3 आणि 12 मध्ये म्हटलेलं आहे की तो पाळक, तो सेवक, तो धर्मगुरू, त्याला एकच बायको पाहिजे, एकच स्त्रीचा पती असला पाहिजे. नंबर 2, 12 सेविका आज सेवा करत आहेत, सेविका करत आहे. आणि आनंदाची गोष्ट आहे, स्त्रिया सेवा करत आहेत. खूप आनंद. जॉयस मेयर मी पाहतो, सारख्या बरेच सेविका आहेत. आज आम्ही युट्यूबवर पाहतो, बऱ्याच सेविका काम करतात. एकदम स्तुत्य काम आहे, कौतुकास्पद आहे. काय आत्मने खरेपणाने काम करतात. मला खूप आनंद वाटतो ज्यावेळेस मी पाहतो की खरोखर काय प्रेरणा आहे, काय जिद्द आहे, काय सेवा आहे त्यांची, किती आत्म्याचा स्रोत त्यांच्यातून बाहेर येतो. लक्षात घ्या प्रियानो, अंगाला काटा येतो असं संदेश दिसतात. परंतु काही स्त्रिया, नाव नाही घेणार, मी सांगणार नाही, काही, सगळ्याच नाही, काही अशा आहेत की पवित्र बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे ते चहाड आहेत. 1 तिमोथी 3:11 मध्ये चहाडपणा करतात, गंभीर नाहीयेत, नियमस्थ नाहीयेत आणि विश्वासात मुळीच नाहीये. काय सांगतात माहितीये का? तुझ्या दिराने तुला केलेलं आहे, तुझ्या सासूने तुला केलेलं आहे, तुझ्या बायकोने तू असं केलेलं आहे, तुझ्या नातेवाईकाने केलेलं आहे, तुझ्या शेजारच्याने लावून द्यायचं आणि बाहेर राहायचं आणि त्यांच्याकडून पैसा उकळायचा. जर तू 10,000 5,000 देतेस ना, तर मी तुझ्यातला सगळे काढून टाकेल, मी तुझ्यासाठी प्रार्थना करेल आणि तुला हे असं करेल.
प्रियानो बिझनेस आणि धंदा झाले. अरे पूर्वीच्या काळामध्ये, येशूच्या काळामध्ये देखील काही स्त्रिया होत्या. लूका 8:2 आणि 3 मध्ये पवित्र बायबलमध्ये पहा, येशूच्या काळामध्ये पण काही स्त्रिया होत्या दादा, ज्यांना 7 भूतं लागलेली, जे मेलेतून जिवंत झाले, जे रोगातून बऱ्या झाल्या, अशा स्त्रियांचा ग्रुप निघाला आणि येशूची सेवा करते निघाल्या. स्वतःचा पैसा अडका घालून निघाल्या. आणि आजच्या स्त्रिया पैसा उकळतात लोकांकडून, कुटुंबाकडून उकळतात आणि स्वतःचं कुटुंब, स्वतःचं घर चालवतात. मी म्हणणार नाही घेऊ नका, 100% घ्या, कारण वचन सांगताय की सेवकाने सेवेवर आपली उपजीविका करावी. परंतु याचा अर्थ नाही त्यांना फसवावं, याचा अर्थ नाही त्यांचा नाश करावा, असा अर्थ नाही की ते घर बरबाद करावं. न, लक्षात घ्या प्रियानो. म्हणून त्याही स्त्रिया सेवा करत होत्या आणि आजच्या काही स्त्रिया सेवा करत आहेत. प्रियानो, पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहतो, जे तुम्हाला फुकट भेटलंय ना, मी फुकटच द्या. येशू म्हणतो, अरे जा, रोग्यास बरे करा, भूते काढा, महत्कृत्य करा. तुम्हाला फुकट दिलं, तुम्ही फुकट द्या. आम्ही फुकट देऊन लागलो, आम्ही पैसे घेऊ लागलो, देवाच्या विरोधात आम्ही करू लागलेलो आहे. हिशोब द्यावा लागेल, हिशोब द्यावा लागेल. कान खोल के सुनो प्रियानो. पवित्र बायबलमध्ये एक वचन आहे पहा, मत्ते कृष्णवर्धनाचा 5वा अध्याय 16 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तुमचा प्रकाश लोकांवर असा पडू द्या, असं पडू द्या, असं पडू द्या की त्यांनी तुमची कर्मे पाहून स्वर्गीय पित्याचा गौरव करावा. अहो, स्वर्गीय पित्याचा गौरव तर बाजूलाच राहिला, परंतु स्वर्गीय पित्याचा अपमान होत आहे, प्रभू येशूचा अपमान होत आहे. प्रभू येशूला लोक काय म्हणत आहे, अरे ख्रिस्ती लोक आहेत का हे, अरे ख्रिस्ताचे लोक आहेत काय हे, शांतीचे देवाचे लोक आहेत का हे, नावं ठेवू लागलेले आहेत. लक्षात घ्या. परंतु बायबल सांगताय की तुमचा प्रकाश असा पडू द्या, असा पडू द्या की त्यांनी तुमचे सत्कर्मे पाहून स्वर्गीय पित्याचा गौरव करावा. आज आम्ही कोणाचा गौरव करतो? लक्षात घ्या प्रियनो,